नमस्कार मित्रांनो, आरआरबी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून एक नवीन नोटिफिकेशन काल जाहीर झालं, ज्याच्या माध्यमातून एनटीपीसी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या माध्यमातून एक अराउंड 8113 जागांची जाहिरात काल परवा प्रसिद्ध झाली। या जाहिरातीमध्ये नेमके कोण कोण लोक अप्लाय करू शकतात, म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, फॉर्म कसा भरायचा, प्रेफरन्सेस कसा द्यायचा, कुठल्या रिजन मधून भरू किंवा कुठल्या झोन मधून अप्लाय करू, या संदर्भात इत्थंभूत माहिती जी आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणारे भेटणारे। इनफॅक्ट मी असं म्हणेल की या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा कुठेही काही बघण्याची गरज पडणार नाही, इनफॅक्ट कुठलाही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अराउंड 1.5च्या स्पीडने बघा, 2च्या स्पीडने वगैरे बघू नका, कारण माहिती थोडीशी महत्त्वाची आहे। मधल्या काळामध्ये जेव्हा काही पत्रकारांनी अश्विन कुमार वैष्णव जे आहेत आपले रेल्वे मिनिस्टर अश्विनी कुमार वैष्णव यांना एक प्रश्न विचारला होता की सर, जसं एसएससीचं रेग्युलर टाइम टेबलनुसार परीक्षा होतात तसे रेल्वेच्या का होत नाही, दरवर्षी परीक्षा का होत नाही, कारण भारतातलं सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे सगळ्यात जास्त एम्प्लॉईज असलेलं हे ऑर्गनायझेशन आहे जिथे सगळ्यात जास्त नोकऱ्या तुम्ही प्रोव्हाइड करू शकता। तर त्यांनी सांगितलं होतं की यानंतर तुम्हाला अशी तक्रार भेटणार नाही, यावर्षी आम्ही ऑलमोस्ट म्हणजे यानंतर आम्ही दरवर्षी ऑलमोस्ट एएलपी असेल, एनटीपीसी असेल, ग्रुप सी ग्रुप डी वाला पार्ट असेल, इंजिनिअरिंग वाला पार्ट असेल, या जागा या रेग्युलरली आम्ही भरत चालू। तर त्या पद्धतीने आता हे चालू झालंय आणि असं होप्स ठेवूया की दरवर्षी ही रिक्रुटमेंट पुन्हा यावर्षी प्रमाणे येत राहतील। तर ही जी एनटीपीसीची ॲडव्हर्टिजमेंट आहे, या एनटीपीसीची ॲडव्हर्टिजमेंट संदर्भात डिटेलमध्ये जर जाणून घ्यायचं तर एनटीपीसीच्या माध्यमातून कुठली कुठली पदं भरली जातात बघा। ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय असे लोक या 8 पदांसाठी फॉर्म भरू शकतात। हा 2019चा डेटा आहे, हा आत्ताचा डेटा नाही आहे। मी तुम्हाला सांगतोय फक्त की कुठली कुठली पदं ग्रॅज्युएशन बेसवर भरली जातात, कुठली कुठली पदं एनटीपीसीच्या माध्यमातून भरली जातात। तर ही ग्रॅज्युएशन बेसवर भरली जाणारी पदं आहेत आणि ही 12वी बेसवर भरली जाणारी पदं आहेत। पण या नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठीच ही रिक्रुटमेंट आहे। म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये आत्ता जे नोटिफिकेशन आले त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जी 8113 पदं आहेत ही या वेगवेगळ्या 5 पदांसाठी आहेत। या वेगवेगळ्या 5 पदांसाठी कुठली कुठली पदं आहेत बघा, किंवा कुठल्या कुठल्या पदांची नावं आहेत ते डिटेलमध्ये सांगूया। एज लिमिट असेल, वॅकेन्सीज असेल, कुठल्या कुठल्या कशा कशा पद्धतीने आहे ते समजून घेऊया बघा। हे जर तुम्ही बघितलं तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यांचं काम काय असतं हे मी पुढे इन डेप्थ सांगतो। याच्यासाठी एज लिमिट जी आहे ही 18 ते 33 नियमाने असते, पण यावेळेस यांचं म्हणणं काय की कोरोनामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं 3 वर्ष वाया गेले, म्हणून आम्ही म्हणतोय की 18 ते 36 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी। याच्या एकूण 1736 जागा आहेत, 1736 जागा आहेत। स्टेशन मास्टर असेल, स्टेशन मास्टर 18 ते 33 वर्ष, 18 ते 36 या पद्धतीने एकूण 8313 पदांची जागा आहेत। कुठल्या कुठल्या पोस्ट, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। तर हे 5 वेगवेगळी पदे आहेत। तुम्हाला पगारावरूनही कळत असेल की कुठलं प्रेस्टिजियस किंवा कुठलं मोठं पद आहे आणि कुठलं छोटं पद आहे, यावरून आपला अंदाज येतो। तसं मी तुम्हाला सांगितलं की वयाची मर्यादा जनरल कॅटेगरीसाठी ही 18 ते 33 असायला पाहिजे होती, पण खाली एक नोट दिली बघा, दिस इन्क्लूड द रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राइब एज लिमिट, वन टाइम मेजर ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक। जो मधल्या काळात 2-3 वर्षांचा कोविडचा पिरियड चालला होता, ऑलमोस्ट 2 वर्षांचा, त्यामुळं 3 वर्षांचं एक्झम्पशन जे आहेत हे एज लिमिट यावेळेस वाढवून दिले। तसं ऑन एन ॲव्हरेज 18 ते 36च्या ऐवजी 18 ते 33च वयोमर्यादा असते, पण यावेळेस ही 3 वर्षांचं एक्झम्पशन दिले, म्हणून जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात पण बँकेत आजपर्यंत कधी सिलेक्शन नाही झालं अनफॉर्च्युनेटली, अशी विद्यार्थ्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे रेल्वेमध्ये जाण्याची। यातले बरेच डेस्क जॉब आहेत, यातले बरेच फिरतीचे पण जॉब आहेत, मॅक्सिमम यातले डेस्क जॉब आहे, त्यामुळे जॉबही निवांत आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मोठं ऑर्गनायझेशन आहे, पगार चांगले आहेत, ग्रोथ पण चांगली आहे। पुढच्या मुद्द्यावर या की हे जे पद आहेत हे पदांची सध्या 8113 पदांची जाहिरात आहे, पण ज्यावेळेस मागे एएलपीची ॲडव्हर्टिजमेंट आली होती असिस्टंट लोको पायलटची, त्यावेळेस जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा एकूण 5696 पदांची जाहिरात होती आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर काही दिवसानंतर रेल्वेने हे अपडेटेड नोटिफिकेशन टाकलं। 19 जून 2024 ला
सांगितलं की आम्ही म्हणताना जरी 5696 पदं म्हणतोय म्हणजे ऑलमोस्ट 6000, तर आत्ता आम्ही 18000 पदं भरतोय म्हणजे ऑलमोस्ट जागा ज्या आहेत या तिप्पट झाल्या होत्या, तिप्पटीपेक्षा जास्त. त्यामुळे जरी आज 8000ची रिक्रुटमेंट ही तुम्हाला दिसत असेल तर ही रिक्रुटमेंट डेफिनेटली पुढे वाढू शकते. त्यामुळे हा विचार करू नका की यार 8000 जागा आहेत मग कुठे अप्लाय करू, अजिबात विचार करू नका. जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा. इवन फॉर्म भरण्याची प्रोसेस पण सोपी आहे, परीक्षा सोपी आहे, सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे, ट्रान्सपरंट आहे. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल 2019ची प्रोसेस पण खूप ट्रान्सपरंट पद्धतीने झाली, कुठलेही काही घोळ नाही. त्यामुळे डेफिनेटली यासाठी प्रत्येकाने अप्लाय करा. हा कॉलम मी यासाठी घेतला की तुम्हालाही अंदाज यावा की आज भरले जाणारे जागा आणि ॲक्च्युअल भरल्या जाणाऱ्या जागा आजच्या नोटिफिकेशनमध्ये आणि ॲक्च्युअल भरल्या जाणाऱ्या जागामध्ये फरक किती पडू शकतो. ठीक आहे, पुढे येऊया. आता सर कुठले कुठले लोक यासाठी एलिजिबल आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण या पदांसाठी अप्लाय करू शकतं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 13 ऑक्टोबर 2024. इथपर्यंत जर तुम्हाला स्टेशन मास्टरसाठी अप्लाय करायचे, तुमची डिग्री झाली असावी कोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा इट्स इक्विव्हॅलंट, तुम्ही प्रत्येक 5 पदं बघा. स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर, या तिन्ही पदांसाठी एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेची पदवी टक्केवारीची अट नाही. 60% लागतात, 40% लागतात, 30% लागतात, फरक नाही पडत, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. सोबत जी 2 पोस्ट आहेत, ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, यांच्यासाठी डिग्री तर लागतेच, सोबत टायपिंग लागतं. सर पण माझं तर टायपिंग झालं नाही, मी यासाठी फॉर्म भरू शकतो का? हो, तुम्ही पण यासाठी फॉर्म भरू शकता. त्याच्या मागचं कारण असं आहे की यांना टायपिंगचं सर्टिफिकेट नको, टायपिंग करता आलं पाहिजे. तर बाय द टाइम या दरम्यान जेव्हा तुमची CBT1 CBT2 ची प्रोसेस होते त्यावेळेस तुम्ही टायपिंग लावून घेतलं किंवा नॉर्मल जरी तुमचं टायपिंग असतंय कारण क्वालिफाईंग आहे तरी तुम्ही या प्रोसेससाठी इलिजिबल आहात. म्हणून जरी तुमचं टायपिंग झालं नसेल तरी तुम्ही या पूर्ण पदांसाठी अप्लाय करू शकता. सर मी एका पदासाठी अप्लाय करू शकतो की सगळ्या मल्टिपल पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट प्रेफरन्सेस पण द्यायचे म्हणजे मार्कनुसार तुमचं डिसेंडिंग ऑर्डरने तुम्ही जर पहिला प्रेफरन्स स्टेशन मास्टर टाकला आणि त्या पद्धतीने जर तुमचं पोस्टिंग झालं म्हणजे मार्क असतील तर त्या हिशोबाने तुम्हाला स्टेशन मास्टर भेटेल, अदरवाईज खालचे प्रेफरन्सेस तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं प्रत्येक पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता, हेही तेवढंच एकदम क्लिअर आहे. आता पुढचा मुद्दा येतो की हे झालं माझं सिलेक्शन प्रोसेसमध्ये. पुढे जायचंय मला सध्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोण कोण लोक एलिजिबल आहे. एज लिमिट, जसं मी तुम्हाला सांगितलं सध्या जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट जी आहे ही आहे मिनिमम 18 मॅक्सिमम 36, मिनिमम 18 मॅक्सिमम 36. ओबीसी साठी +3 म्हणजे ओबीसी साठी 39 पर्यंतचा विद्यार्थी, SC ST साठी 36 + 5 41 आणि PWD कॅन्डिडेट जे आहेत, PWD कॅन्डिडेट हे वाले जे लोक आहेत यांच्यासाठी 36 + 10 46 पर्यंत एलिजिबिलिटी आहे, 46 पर्यंत. बर सर हे जे एज लिमिट आहे हे कधी काउंट होणार बघा, 1/1/2025 ला, म्हणजे 1/1/2025 पर्यंत तुमचं वय 36 पेक्षा जास्त नसावं जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसी साठी 39 पेक्षा जास्त नसावं, SC ST साठी 41 पेक्षा जास्त नसावं, या पद्धतीने. तर इथपर्यंतही मला वाटतं क्लिअर असावं. पुढे नेमकं ह्या ज्या पोस्ट आहेत यांच्या सिलेक्शन प्रोसेस कशा आहे, माझं सिलेक्शन कसं होईल, मी नेमकी तयारी कशी करावी याबद्दल मी पुढे बोलतो. पण सध्या सिलेक्शन प्रोसेस कशी आहे त्या संदर्भात बघूया. पहिल्या ज्या पोस्ट आहेत गुड्स ट्रेन मॅनेजर, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, त्यानंतर सोबत सगळ्याच पोस्ट तुम्ही पकडून घ्या. यांच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला CBT1 द्यायची आहे, ज्याला आपण म्हणतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBT1 पास झालात की तुम्ही CBT2 साठी जायचे. CBT1 कॉमन फॉर ऑल पोस्ट, CBT2 कॉमन फॉर ऑल पोस्ट, त्यानंतर तुम्ही जाणार CBT3 वर. आता CBT3 वर जर तुम्ही गेलात म्हणजे स्किल टेस्ट ज्याला आपण म्हणूया, स्किल टेस्ट कुठल्या कुठल्या पदांसाठी नाहीये, तर जर तुम्ही गुड्स ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टरला अप्लाय करतायत, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टरला अप्लाय करतायत तर तुम्हाला याला चीफ वाला पार्ट गुड्स ट्रेन मॅनेजर आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, तर या 2 पोस्टला कुठलीही स्किल टेस्ट नाहीये. म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन फक्त याच्यावर डिपेंड आहे. कशावर?
CBT1 CBT2 म्हणजे ज्याला आपण प्री मेन्स म्हणूया, सिंपल लॉजिक म्हणूया, प्री आणि मेन्स. बरं, त्यानंतर जर तुम्ही ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्कसाठी जातायत तर मग तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यावी लागेल, टायपिंग स्किल टेस्ट ज्याला मी म्हणलो. आणि जर तुम्ही स्टेशन मास्टरसाठी अप्लाय करतायत तर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असते. या संदर्भात इन डिटेल प्रितेश सर पुढे बोलतील. म्हणजे इन शॉर्ट काय तर ज्या 2 पोस्ट आहेत कुठल्या कुठल्या, एक गुड्स ट्रेन मॅनेजर आणि दुसरं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, यांचं सिलेक्शन प्रोसेस फक्त या 2 एक्झामवर. उरलेल्या 2 पोस्ट ज्या आहेत या क्लरिकल कॅडरच्या किंवा ज्या टायपिस्ट ज्याला आपण म्हणतो त्यासाठी टायपिंग टेस्ट, आणि एक 5वी जी पोस्ट आहे स्टेशन मास्टर यांच्यासाठी कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. या पद्धतीने तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे. तर इथपर्यंतही क्लिअर असावं की नेमकं माझं सिलेक्शन कसं होणार आहे. आता CBT1 म्हणजे नेमकं काय सर, फेज 1 फेज 2 काय असतं, CBT1 टेस्ट काय असते, CBT2 स्टेज 1 स्टेज 2 काय असते. तर CBT1 मध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत. कुठले कुठले, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन, मॅथ्सचे 40 क्वेश्चन, रिझनिंगचे 40 क्वेश्चन, 100 मार्कांची परीक्षा. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन, मॅथ्सचे 30 क्वेश्चन, रिझनिंगचे 30 क्वेश्चन, 100 क्वेश्चन. यासाठी तुम्हाला टाइम बघा किती भरपूर आहे, 90 मिनिटांचा. बँकिंगची हीच परीक्षा असेल ना भैया, बँकिंगची हीच परीक्षा तर 1 तासाचा टाइम असतो फक्त. त्यात पण सेक्शनल टाइमिंग नाहीये, हा कंबाइंड टाइमिंग आहे. इधर से उधर से इधर किधर भी भाग सकते तुम. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन वाइज डिस्ट्रीब्यूशन गिवन इन द अबो टेबल इज ओनली इंडिकेटिव्ह अँड देअर मे बी सेम व्हेरिएशन इन द ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर. म्हणजे अशा मागे पुढे असू शकतो. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. बरं, निगेटिव्ह मार्किंग 1/3 शाल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजे बँकिंग मध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते, इकडे निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे, इकडे निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. द स्टेज 1 CBT ऑफ स्क्रीनिंग नेचर म्हणजे CBT1चा जो स्कोर आहे हा कुठेही काउंट होणार नाही, हा क्वालिफाईंग म्हणूया आपण. द स्टँडर्ड फॉर द CBT1 विल बी जनरली कन्फर्मिटी विथ द एज्युकेशन स्टँडर्ड प्रिस्क्राइब फॉर द पोस्ट. डिफिकल्टी बद्दल बोलतात. नॉर्मलाइज स्कोर ऑफ स्टेज 1 CBT शाल बी यूज लिस्टिंग कॅन्डिडेट फॉर CBT स्टेज 2 as per their merit. Candidate who shortlisted for second test CBT availing the reservation benefits. हा वाला पार्ट आपण सोडूनच देऊया, कारण यांचं म्हणणं काय फक्त की CBT1 मध्ये तुम्ही क्वालिफाय झालात की तुम्ही CBT2 साठी जाणार. मग CBT2 नेमकी कशी असेल बघा. CBT2 स्टेज 2 CBT2 shortlisting of candidate for CBT for second stage CBT shall be based on normalized mark obtained by them in CBT1 stage 1. टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर 15 टाइम्स. म्हणजे काय CBT1 मधून CBT2 मध्ये किती लोक जातील, जेवढ्या जागा असतील त्याच्या 15 पट. अराउंड मोठ्या आपण जर 8000 जागा पकडल्या तर 15 पट म्हणजे 1,20,000 लोक कुठे जाणार आहेत तर मेन्सला जाणार आहेत. म्हणजे CBT2 ला येणार आहेत, मेन्सला CBT2 ला. या पद्धतीने बाकी CBT2चा जो सिलेबस आहे तो नेमका कसा असेल, सेम 90 मिनिटं, 50 क्वेश्चन इथं, 35 क्वेश्चन इथं आणि 35 क्वेश्चन इथं. आता नंबर ऑफ क्वेश्चन झाले 120. नंबर ऑफ क्वेश्चन झाले 120 मार्कांना आणि टाइम जो आहे हा 90 मार्कांचाच आहे. म्हणजे काय झालं, सिलेबस डिफरंट आहे का, अजिबात नाही. जनरल अवेअरनेस, मॅथ्स, रिझनिंग तोच सिलेबस आहे जो CBT1 ला आहे म्हणजे प्रीला आहे, आणि तोच सिलेबस जो आहे मेन्सला आहे. फक्त डिफिकल्टी लेवल थोडीशी स्लाइटली हायर असेल. दुसरा मुद्दा, नंबर ऑफ क्वेश्चन क्वांट आणि रिझनिंगचे 5 ने वाढले आणि GHचे 10 ने वाढले. दॅट्स इट, दुसरं काहीच नाही. म्हणजे जो अभ्यासक्रम मी प्री साठी करतोय तोच अभ्यासक्रम मला मेन्सला करायचा आहे. दॅट्स इट. तर इथपर्यंतही मला वाटतं क्लिअर असावं CBT1 CBT2 बद्दल. CBT2 मधून किती लोक क्वालिफाय करतील सर, तर बघा CBT2 मधून अराउंड 8 पट लोक क्वालिफाय करतील. कशासाठी, स्किल टेस्टसाठी. अदरवाईज जिथं तुम्हाला स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट नाहीच आहे, डायरेक्टली आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोललं जाईल. सर या सब्जेक्ट जे आहेत तुम्ही सांगितले त्यात सिलेबस कसा असेल. मॅथ्समध्ये बघा नंबर सिस्टीम, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM LCF, रेशो प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री आणि एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स म्हणजे DI वाला छोटा मोठा पार्ट. बाकी जर बँकिंगच्या विद्यार्थ्यांना काय नवीन वाटलं तर एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री हा वाला जो थोडाफार पार्ट आहे तो पण एलिमेंटरी आहे, म्हणजे खूप बेसिक लेवलचा आहे, फार डीप मध्ये नाही, एकदम बेसिक लेवलचा. तर हा जो पूर्ण पार्ट आहे, स्पेशल बॅच जे आपण चालू करणार आहे याच्यामधून आपण कम्प्लिटली हा सिलेबस जो आहे हा कव्हर करून घेणार.
तुम्ही जर बघितलं तर वरती बँकिंगचाच पार्ट आहे सगळा, दुसरं काहीच नाही. आणि हा एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री वाला पार्ट आहे. हा आपण स्पेशल बॅच मधून विद्यार्थ्यांचा कव्हर करून घेऊ. ज्या विद्यार्थ्यांनी बँकिंगची बॅच केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सोबत सोबत जे एकदम विद्यार्थी यांना फक्त रेल्वेच करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच आपण एक स्पेशल बॅच अनाउन्स करणार आहे. तर त्या बॅचसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवण्यात येईल. त्या संदर्भात सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. पुढे जाऊया. जनरल इंटेलिजन्स, एनालॉजीज, कंप्लिशन ऑफ नंबर. हा जो वाला पार्ट आहे ना, हा बऱ्यापैकी बँकिंग प्लस एसएससी टाईपचा असतो. बँकिंग प्लस एसएससी म्हणजे पझल आहे, डेटा सफिशियन्सी आहे, स्टेटमेंट कन्क्लुजन आहे, स्टेटमेंट आर्ग्युमेंट आहे. रिझनिंग वाला जो पार्ट आहे तो पण कोणता, हायर रिझनिंगचे पण काही पार्ट जो आहे हा इथे येतात. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स आहे. तर बेसिक पार्ट आहे, व्हेन डायग्राम वगैरे इकडे येऊन जातो. जनरल अवेअरनेस यांचं मात्र थोडंसं वास्ट आहे. कसं आहे, करंट इव्हेंट म्हणजे करंट अफेअर्स, सोबत गेम्स अँड स्पोर्ट, आर्ट अँड कल्चर, इंडियन लिटरेचर, मॉन्युमेंट्स म्हणजे ज्याला आपण स्टॅटिक जीके म्हणूया, स्टॅटिक जीके. सोबत सायन्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल. म्हणजे इथं बऱ्यापैकी जनरल नॉलेज वाला पार्ट येतो. कोणता, जनरल नॉलेज वाला पार्ट. म्हणजे करंट अफेअर्स पण आहे, स्टॅटिक पण आहे आणि हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स वाला तो वाला पार्ट पण आहे, कम्प्युटरचा पार्ट, काही पार्ट. ठीक आहे. मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स एलिजिबिलिटी इन वेरियस कॅटेगरीज, अनरिझर्व 40%, ओबीसी, नॉन क्रिमिनल 30%, एससी 30% and ST 25%. This percentage of marks eligibility may relax by 2 marks PWD candidates in case of shortage of PWD candidate against the vacancies reserved. म्हणजे यांचं म्हणणं काय, जर तुम्हाला सीबीटीला क्वालिफाय व्हायचे तर तुम्हाला एवढे मिनिमम मार्क घेणं आवश्यक आहे. म्हणजे 100 पैकी मिनिमम 40 मार्क पडणं आवश्यक आहे. सर 40 मार्क पडले म्हणजे कन्फर्म माझं सिलेक्शन होईल का, मी सीबीटीला क्वालिफाय होईल का, नाही. मिनिमम 40 आणि मॅक्सिमम ज्या हिशोबाने वरचे 1,20,000 कॅन्डिडेट घ्यायचे, एका जागेसाठी 15, त्या हिशोबाने ते लोक. तर अशा पद्धतीने आहे हा तुमचा सिलेबस, मॅथ्स, जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग. आता जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे सीबीटी 2 साठी 15 पट लोक येतील आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असतील किंवा टायपिंग टेस्ट असतील त्यासाठी 8 पट लोक घेतील बेस्ड ऑन द मेरिट. व्हेन द कॅन्डिडेट इज क्वालिफाईड इन स्टेज 1 सीबीटी, शॉर्टलिस्टेड फॉर सबसिक्वेंट स्टेजेस ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, he has to continue the consider OBC, SC, ST, PWD respectively in all subsequent stages. म्हणजे काय, एकदा तुम्ही स्टेज 1 मधून क्वालिफाय झाला की मग तुमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ लागून त्या हिशोबाने समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येणार, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी एक्झाम फीस जर बघितलं तर एक्झाम फीस जी आहे 500 रुपये कोणाकोणासाठी, 500 रुपये कोणाकोणासाठी आहे बघा. कॅन्डिडेट कॅटेगरीज फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट फीस कन्सेशन कॅटेगरीज मेन्शन बिलो सिरियल नंबर 2. म्हणजे पीडब्ल्यूडी, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमन, कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST कम्युनिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. म्हणजे काय, EBC, SC ST, एक्स सर्व्हिसमन, ट्रान्सजेंडर आणि कुठल्याही कॅटेगरीच्या फिमेल पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी ही जी फीज आहे ही 250 रुपये. आणि जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या कॅन्डिडेट मेलसाठी ही फीस 500 रुपये. पण त्यांचं म्हणणं काय बघा, पण आउट ऑफ दिस फीस ऑफ 500 रुपीज अन अमाउंट ऑफ 400 शाल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बाय बँक चार्जेस ऑन अपिअरिंग स्टेज 1. म्हणजे जर तुम्ही प्री एक्झाम दिली तर 500 रुपयापैकी 400 रुपये तुमच्या बँक अकाउंटला पुन्हा क्रेडिट होऊन जातील. 500 रुपयांपैकी 400 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील असं त्यांचं म्हणणं आहे. मागच्याही वेळेस असं झालं होतं, म्हणून फॉर्म भरताना तुम्हाला फीस जी आहे ही 400 रुपये वापस पाठवायची म्हणून तुमचं बँक अकाउंट डिटेल्स पण घेतले जाईल. मी स्वतः हा फॉर्म भरून बघितला, त्याच्यामध्ये मला माझा बँक अकाउंट नंबर विचारला, बँकेचं नाव विचारलं आणि सोबत IFSC कोड विचारला. जर मी CBT 1 दिली तर माझे 400 रुपये वापस येतील. आणि जर तुम्ही या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्ही भरले 250 रुपये फीस जी आहे ही पूर्णच्या पूर्ण CBT 1 झाल्यानंतर तुमची वापस येईल. त्यामुळं ॲज गुड ॲज हे फ्री अप्लाय केल्यासारखीच गोष्ट आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे CBT, CBAT, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आणि स्किल टेस्ट नेमकी कशा असत्या, कशा पद्धतीने घेतल्या जातात या संदर्भात एक इनडेप्थ पुढे 2-5 मिनिटं जे असतील ते प्रितेश सर बोलतील. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो मी येईल, इम्पॉर्टंट डाऊट्स, हाऊ टू अप्लाय, कुठल्या याच्यातून अप्लाय करावं, प्रेफरन्सेस कसे द्यावेत, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो शेवटचा माझा 5-10 मिनिटांचा असेल. तर आता
प्रितेश सर येतील पुढे इनडेप्थ तुम्हाला बोलतील या संदर्भात, आणि मग मी पुन्हा येईन आणि मग पुढची माहिती देईल. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा येतो प्रितेश सरांकडे. चलो, CBAT आणि स्किल टेस्ट बद्दल बोलायचं जर झालं तर बघा, ALPच्या ज्या सायकोमेट्रिक ॲप्टिट्यूड टेस्ट असती आणि तुमच्या NTPची जी सायकोमेट्रिक ॲप्टिट्यूड टेस्ट असती, जसं त्याला आपण CBAT किंवा पॅट पण म्हणतो, पूर्वी आपण त्याला पॅट म्हणायचो, पण आता लेटेस्ट नोटिफिकेशननुसार त्याला आपण CBAT म्हणतो. तर बघा, व्हिडिओ ज्यावेळेस आपला अपलोड होईल तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन्ही यांचा म्हणजे तुम्हाला एक डिफरन्शिएट करता येईल की आपल्याला बेसिकली सायकोमेट्रिक ॲप्टिट्यूड टेस्ट, आता ज्यावेळेस हा व्हिडिओ जाईल तर मार्केटमध्ये भरपूर सारे लाईक CBAT बद्दल खूप सारे व्हिडिओज येतील, पण आपल्याला कोणत्या बॅटरीज एक्झॅक्टली करायचे, बॅटरीज म्हणण्यापेक्षा त्याला आपण आपल्या सोयीसाठी आपल्या इझिनेससाठी त्याला आपण आपल्यासाठी एक पॅटर्न म्हणू है ना. किती टाईपचे पॅटर्न आपल्याला CBT 3 मध्ये करायचे. लाईक बघा, कुठली एक्झाम कंप्लीट त्यावेळेस होती ज्यावेळेस आपण तिचा एक शेवटचा टप्पा पार करतो, राईट. तर बँकिंगमध्ये आपल्याकडे लास्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा इंटरव्ह्यू, आणि रेल्वेमध्ये बेसिकली जसं की ALP मध्ये तुमच्याकडे असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलटसाठी वेगळा CBATचा प्रकार असतो आणि तुमच्या NTPC मध्ये वेगळा प्रकार असतो. तो कोणता आपण बघूया. ठीक आहे, चलो. याच्यावरती तुम्हाला दिसत असेल की 5 बॅटरीज आहेत. तर 5 बॅटरीज कोणकोणत्या आहेत, तर 5 बॅटरी तुमच्या आहेत. एक इंटेलिजन्स टेस्ट, नंतर आहे तुमची इन्फॉर्मेशन ऑर्डरिंग टेस्ट, त्यालाच आपण IOT सुद्धा म्हणतो. स्पॅशियल स्कॅनिंग टेस्ट त्याला आपण SST म्हणतो. सिलेक्टिव्ह अटेन्शन टेस्ट त्याला आपण SAT म्हणतो, आणि पर्सनॅलिटी टेस्ट त्याला आपण PT असं म्हणतो है ना. तर ह्या क्वेश्चन्स मध्ये एक्झॅक्टली येतं काय सर है ना. तर इंटेलिजन्स टेस्ट मध्ये बघा, आपण नवोदय विद्यालयाची एक्झाम द्यायचो है ना. तर त्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन मध्ये एक कॉलम यायचा, कॉलम मध्ये काही ब्लॉक्स केलेले असायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही इमेजेस दिलेल्या असायच्या है ना. त्याच्यामध्ये काही पॅटर्न पण दिलेला असायचा, आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं जायचं की ह्या पॅटर्न मध्ये किंवा ह्या इमेजेस मध्ये कोणती अशी डायग्राम आहे की तिचा फ्लो तुटलेला आहे किंवा ती आउट ऑफ द बॉक्स आहे. तो प्रकार तुमच्या इंटेलिजन्स टेस्टमध्ये घेतला जातो. इन्फॉर्मेशन ऑर्डरिंग टेस्टमध्ये काय असतं, इन्फॉर्मेशन ऑर्डरिंग टेस्टमध्ये सेम तुम्हाला काही कॉलम्स दिले जातील. त्या कॉलममध्ये तुम्हाला नंबर आणि नंबर सोबत तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल, आणि तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील है ना. जसं आपलं एक याच्यावरती आपण एक इनडेप्थ व्हिडिओ आणूच आता, लाईक त्याच्यावरती जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, सो आपली व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. तर याच्यामध्ये काय, इन्फॉर्मेशन ऑर्डरिंग टेस्टमध्ये एक कॉलम सोबत तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल. नॉर्मल कॅल्क्युलेशन्स असतात ते कसे काय असतात हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगेलच. तो एक नंबर येतो, नंबर आला की वरती जो टेबल दिलेला असेल त्याच्यासोबत जी पण डायग्राम असेल ते तुमचं आन्सर राहील. ठीक आहे, IOT आय गेस क्लिअर झाला असेल. स्पॅशियल स्कॅनिंग टेस्ट बघा, स्पॅशियल स्कॅनिंग टेस्टमध्ये तुम्हाला एक ब्लॉक दिलेला असतो है ना, एक ब्लॉक दिलेला असतो. त्या ब्लॉक मध्ये तुम्हाला फक्त ओळखायचं असतं की तुमचं जे स्टेशन आहे ते कुठं आहे. ठीक आहे, ही अशी डायग्राम दिलेली असते है ना, रो कॉलम. ठीक आहे, आणि हे तुमचे जे आहेत हे तुमचे ट्रॅक्स आहेत है ना, आणि याच्यावरती तुम्हाला असे सर्कल दिलेले असतील है ना, सर्कल दिलेले असतील. आणि क्वेश्चन मध्ये विचारतील तुम्हाला कुठून कुठल्या रूट पर्यंत. सपोज तुम्हाला रूट दिलाय क्वेश्चन मध्ये A to Z है ना, अल्फाबेटिकली. आता याच्यावर नंबर असतो, लाईक याला जर मी नंबरिंग केलं A B C D E F है ना, H I J K L M. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल की बाबा तुला B पासून जर Z पर्यंत जायचं आहे आणि तुला इथून क्वेश्चन मध्ये असं विचारलं जाईल की शॉर्टेस्ट रूट कोणता आहे, तर तुम्हाला शॉर्टेस्ट रूट शोधता आला पाहिजे है ना. जाण्याच्या पॉसिबिलिटीज खूप साऱ्या असतील, पण अगेन त्याला सॉल्व्ह करण्याची मेथड एकच की तुम्हाला शॉर्टेस्ट रूट तुम्हाला तिथं डिफाईन करायचा आहे. ठीक आहे, तो आहे की स्पेशल स्कॅनिंग टेस्ट पण क्लिअर असावं. सिलेक्टिव्ह अटेन्शन टेस्ट मध्ये पण ते सिलेक्टिव्ह अटेन्शन टेस्ट मध्ये काय, सिलेक्टिव्ह अटेन्शन टेस्ट मध्ये पण तुम्हाला एक कॉलम दिला जाईल. कॉलम मध्ये तुम्हाला काही नंबर दिले जातील है ना, इवन प्लस ऑड नंबर. आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल की ह्या नंबरची तुम्ही टॅली करायची आहे, पण नंबर कोणते, ऑड नंबरचे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये इवन नंबर पण असतील, पण तुम्हाला फक्त एकदम स्पेसिफिकली ऑड नंबरची टॅली करायची आहे, आणि जी टॅली येईल ते तुमचा आन्सर असणार आहे है ना. मग तुम्हाला एका याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स असतील. अगेन ह्या CBAT वाल्या पॅटर्न मध्ये सगळा खेळ आहे तुमचा टायमिंगचा. ज्याच्याकडे खूप सारी प्रॅक्टिस त्याच्याकडे तुमचा CBAT क्वालिफाय होण्याचे चान्सेस खूप सारे जास्त असतात. नंतर येऊयात आपण पर्सनॅलिटी टेस्ट वरती, राईट. सो पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय असतं की त्या ह्युमनचं किंवा त्या कॅन्डिडेटचं एक नेचर जज केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन असा येईल रे की लाईक तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि रस्त्यावरती तुम्हाला वॉलेट पडलेलं दिसतंय, आणि ऑप्शन मध्ये असेल तुम्ही ते उचलणार नाही, स्तब्ध उभे राहताल, किंवा त्या माणसाचा ज्याचं वॉलेट आहे त्याचा शोध घेताल. ठीक आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स दिलेले असतात ऑप्शन वाईज. मग इथे काय असतं रे की इथे तुम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा एक पॉझिटिव्ह नेचर दाखवायचं असतं है ना. मग ज्या ऑप्शनला तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे ऑप्शन
पॉझिटिव्ह आहे है ना. आणि एक्झामला असं नाही की पॉझिटिव्ह आहे म्हणून मी टिक करतोय, तुमचं जे तुम्हाला एकदम रिलेव्हंट आन्सर वाटतंय तेच तुम्ही टिक करायचं, कारण प्रत्येक ऑप्शनला तिथं मार्क असणार आहे. सो हे झालं तुमच्या पर्सनॅलिटी टेस्ट बद्दलचं. ठीक आहे. सो CBET मध्ये ज्या बॅटरीज आहेत त्या बेसिकली 5 आहेत. इंटेलिजन्स टेस्ट, इन्फॉर्मेशन ऑर्डरिंग टेस्ट, स्पेशल स्कॅनिंग टेस्ट, सिलेक्टिव्ह अटेन्शन टेस्ट आणि नंतर आहे तुमचं पर्सनॅलिटी टेस्ट. ठीक आहे. सो आता बघूयात आपण की CBT1 क्वालिफाय केलं, CBT2 क्वालिफाय केलं, CBT3 मध्ये लाईक CBT1 तुमचं क्वालिफाईंग नेचरचा आहे, जो तुमचा ऍक्च्युअल स्कोर जो कॅल्क्युलेट होणार आहे तो CBT2 मधून, आणि तुमचा जो CBAT ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो ASM साठी, आणि नंतरून जी टायपिंगची टेस्ट आहे बाकीच्या पोस्टसाठी त्यांचा स्कोर टॅली होऊन तुमचा एक फायनल स्कोर निघणार आहे. तो कसा बघा. ठीक आहे. आता आपण बेसिकली बोलूयात फक्त CBAT साठी. ठीक आहे. CBAT साठी बघा, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट विल बी कंडक्ट आफ्टर क्वालिफाइंग दी सेकंड स्टेज CBT ओनली फॉर कॅन्डिडेट हु हॅव ऑप्टेड फॉर स्टेशन मास्टर. अगेन CBAT फक्त स्टेशन मास्टर जे लोकांनी पोस्ट घेतलेली आहे किंवा प्रेफरन्स दिला त्याच लोकांसाठी आहे, बाकीच्या लोकांसाठी तुमचा टायपिंग वाला पार्ट येऊन जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला क्वालिफाईंग आहे, लाईक अगर 5 बॅटरीज आहेत त्यामध्ये, तर तुम्हाला प्रत्येक बॅटरीमध्ये मिनिमम 42चा जो आहे क्वालिफाईंग मार्क्स हे घेणंच आहे. ठीक आहे. 42 मार्क्स घेणंच आहे. दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल कॅन्डिडेट इररिस्पेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी आणि कॅटेगरी. आता इथे रिझर्वेशनचा खेळ नाही. जर तुम्ही स्टेज 3 पर्यंत येत आहे तर तुम्हाला मिनिमम 42 प्रत्येक बॅटरीमध्ये घेणंच आहे. फॉर एक्झाम्पल 5 बॅटरीज पैकी तुम्ही एका बॅटरीत जरी 40 घेतले तरी तुम्ही तुमचा डिस्क्वालिफाय होतात. ठीक आहे. चलो, स्कोर परमिसिबल कोणता आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण कॅन्डिडेट इक्वल टू 8 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज ऑफ स्टेशन मास्टर फॉर ईच ऑफ द कम्युनिटी, दॅट इज अनरिझर्व, OBC, SC, ST एक्सेट्रा एक्सेट्रा. इथे पण तेच आहे की तुमच्या त्या पोस्टसाठी ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय कराल तिथं एका याच्यासाठी तुम्हाला 8 टाइम्स कॅन्डिडेट बोलवले जातील. हा वाला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की द स्टेशन मास्टर मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ओनली फ्रॉम अमॉंग्स द कॅन्डिडेट क्वालिफाइंग इन द CBAT विथ 70% वेटेज फ्रॉम मार्क्स ऑब्टेन्ड इन सेकंड स्टेज CBT, आणि उरलेले जे 30% वेटेज आहे तुमचा जे तुम्ही CBAT देणार आहे त्याच्यावरून तुमचा एक फायनल मेरिट निघेल आणि त्याच्यावरती तुमचा रिझल्ट डिसाइड होईल. ठीक आहे. सो जे मी तुम्हाला 2 नोटिफिकेशन जे सांगितले जे डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल ती ऑथेंटिक आहे, ते यांनी इथे दिलेले पण आहे है ना. ज्यावेळेस नोटिफिकेशन जाईल तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावेळेस तुम्ही इथंही व्हिजिट करून बघू शकता. आणि व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला काय काय बघायचं आहे, डायरेक्टरेट्समध्ये जा, सायको टेक्निकल डायरेक्टरेट्स गाईडलाईन वगैरे वगैरे, तो वाला पार्ट तुम्हाला समजून जाईल की जिथे तुम्हाला हेल्प होईल की ALP ची सायकोमेट्रिक ऍप्टिट्यूड कोणती होती. तो याला पार्टवरती आपल्याला लक्ष द्यायचं नाही, आपल्याला लक्ष द्यायचं फक्त CBAT जे की रिक्वायर्ड आहे आपल्याला NTPC साठी. आय गेस CBAT वाला पार्ट क्लिअर असावा सगळ्यांना. नंतर आहे टायपिंग स्किल टेस्ट. ठीक आहे. सो टायपिंग स्किल्स टेस्ट त्या लोकांसाठी आहे अदर दॅन NTPC वाले. ठीक आहे. अदर दॅन ASM वाले, ज्या लोकांनी ASM सोडून बाकीच्या पोस्ट भरलेल्या आहेत त्यांच्यासाठी. इथे बघा, फॉर द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क, फॉर द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, टायपिंग स्किल टेस्ट ह्या लोकांसाठी आहे की तुम्हाला पुढे क्वालिफाय जर व्हायचं असेल तर ह्या ज्या पोस्ट आहे ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला टायपिंग वाली टेस्ट आहे. द कॅन्डिडेट शुड बी एबल टू टाइप 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और 25 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. ठीक आहे. आता भरपूर सारे लोकांना असं पण असेल की जेवढा तर माझा स्पीड असेल, पण तो स्पीड आपला मोबाईलच्या कीपॅडचा वेगळा येतो आणि टायपिंगचा कीबोर्डचा जो स्पीड असतो तो वेगळा येतो है ना. आता ऑन अन ॲव्हरेज सगळ्या लोकांचा जर आपण नॉर्मल ज्या व्यक्तीने कधी टायपिंग जरी नाही केलं त्याला जरी घेतलं त्याचा ऑन अन ॲव्हरेज 15, 20, 25 पर्यंत स्पीड असतो. पण इथं मेन्शन काय केलेलं आहे, तुमचा एबल टू टाईप 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश अँड 25 वर्ड्स मिनिट इन हिंदी एवढा तुमचा स्पीड असला पाहिजे. आणि तिथे जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आहे तुमचा बघा कृती देवी आणि मंगल हा जो आहे हा फॉन्ट वापरला जाणार आहे. ठीक आहे. सो मेजर इन्फॉर्मेशन अबाउट युअर CBAT आणि स्किल टेस्ट मी इथं कव्हर केलेला आहे. आणि जे इम्पॉर्टंट जे आता राहिलेले जे डाऊट्स आहेत ते आय गेस राहुल सर क्लिअर करतील तुमचं. सो राहुल सर, ओव्हर टू यू. चलो वळूया शेवटच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे महत्त्वाची माहिती आणि काही तुमचे कॉमन डाऊट्स. महत्त्वाच्या माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे फॉर्म कधीपासून भरायचे आणि किती तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची लास्टची डेट आहे. बघा, आजपासून म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पासून जे आहे हे फॉर्म भरणं स्टार्ट झालेत आणि 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना फॉर्म भरण्याचा टाइम आहे. 1 महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सोबत फॉर्म भरणं झाल्यानंतर पेमेंट जे आहे हे पेमेंट तुम्ही 14 आणि 15 पर्यंतही करू शकता, काय फार मोठी गोष्ट नाही. जरी तुम्ही
पेमेंट या दरम्यान केलं नाही 13 ऑक्टोबरपर्यंत, 14 आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पेमेंट करण्याची लिंक ओपन राहील, पण फक्त त्या दरम्यान पेमेंटच करता येईल, दुसरं काही नाही. शेवटचा मुद्दा, तुमची काही माहिती चुकली, सर मी फॉर्म तर भरला पण माझी काही माहिती भरताना चुकली किंवा काही राहून गेली, तर अशा वेळेस मी काय करू शकतो, मी फॉर्म मॉडिफाय किंवा एडिट करू शकतो. हा एडिट करण्याचा जो ऑप्शन आहे हा 16 आणि 25, 16 ते 25 म्हणजे 16 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत ही विंडो ओपन राहील. तोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे हा एडिट करू शकता. फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी एडिट करता येतील एक्सेप्ट तुमचं मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि या 2 गोष्टी, कॅटेगरी अजून काहीतरी एक गोष्ट आहे पुढे मी लिहिली आहे. या 3 गोष्टी तुम्हाला एडिट, RRBचं जे तुम्ही झोन सिलेक्ट केलंय की ज्या झोनमधून तुम्हाला फॉर्म भरायचं तो झोन, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर, या तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार नाही. तर या 3 गोष्टी आहेत, या सोडून बाकी तुम्ही गोष्टी एडिट करू शकता. यासाठी 16 ते 25 ची लास्ट डेट आहे. पुढचा मुद्दा येतो फॉर्म कसा भरावा. लई महत्त्वाची गोष्ट आहे, फॉर्म कसा भरावा. सगळ्यात पहिले जायचं RRBच्या वेबसाईटवर, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या, इथून क्रिएट अकाउंट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला याची लिंक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची, किंवा आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे. इथे तुम्ही मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका, मोबाईल नंबर ईमेल आयडी टाका, व्हेरीफाय करा, तुमचं अकाउंट क्रिएट होईल. अकाउंट क्रिएट झालं, काही थोडी बेसिक माहिती, स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आईचं नाव, वडिलांचं नाव, असं बेसिक माहिती मी स्वतः भरून पाहिली, ते टाकायचे. त्यानंतर ते ऑटोमॅटिकली व्हेरिफिकेशन मागेल, व्हेरिफिकेशन करा. व्हेरिफिकेशनवर गेलं की ईमेल आयडीवर एक OTP येतो, तो व्हेरीफाय करा. मोबाईल नंबर एक OTP येतो, तो व्हेरीफाय करा. आधार रजिस्टर्ड नंबर असेल तर आधारचं पण व्हेरिफिकेशन करून घ्या. नसेल तर तुम्ही आय हॅव नॉट आधार कार्ड असं म्हणू शकता, सो दॅट तुम्ही नंतर आधार व्हेरीफाय करू शकता. पुढचं येतं कॅन्डिडेट लॉगिन. कॅन्डिडेट लॉगिन म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली लॉगआउट होऊन जाईल. एवढं बेसिक माहिती भरली ती तुम्हाला एक पासवर्ड आणि ईमेल आयडी सिलेक्ट करायचा असतो. पासवर्ड ईमेल आयडी टाकला की पुन्हा लॉगिन होईल. लॉगिन झालं की मग पुढे तुम्हाला तुमची माहिती भरायची असते, तुमचा पेमेंट आणि बँक अकाउंट डिटेल्स. पेमेंट आणि बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे पैसे वापस येणार आहेत त्यासाठी तुम्हाला ते अकाउंट डिटेल्स मागतील, ती माहिती भरायची. प्रेफरन्स द्यायचा, सेट प्रायोरिटी अँड प्रेफरन्स. सेट प्रायोरिटी अँड प्रेफरन्स, कुठल्या झोनमधून तुम्ही अप्लाय करतायत आणि कुठल्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतायत. तुम्हाला इथंच विचारलं जाईल कुठल्या झोनमधून अप्लाय करताय. कॅन्डिडेट लॉग इन केलं आणि तुम्ही अप्लाय केलं की NTPC मला अप्लाय करायचे, पहिल्यांदा विचारतील तुम्हाला कुठल्या झोनमधून, मुंबई झोनमधून, सिकंदराबाद झोनमधून, अहमदाबाद झोनमधून अप्लाय करायचे की तुम्हाला बिलासपूर झोनमधून अप्लाय करायचे, या झोनमधून अप्लाय करायचे. त्या संदर्भात मी पुढे बोलतोय, तो माहिती नीट ऐका, इत्यंभूत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. एज्युकेशनल क्वालिफिकेशन भरा, कुठल्या लँग्वेजमधून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. एकूण जेवढ्या मला वाटतं 12-13 लँग्वेजेस आहेत, त्यापैकी तुम्ही कुठली एक लँग्वेज यूज करू शकता. इंग्लिश आहे, हिंदी आहे, उर्दू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी पण आहे. मराठीतून परीक्षा देऊ शकता. फॉर्म भरा, अकाउंट डिटेल्स टाका, फोटो आणि साईन अपलोड करा, प्रिव्ह्यू करा आणि फॉर्म भरा. अशा पद्धतीचा हा फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. या संदर्भात फॉर्म कसा भरावा या संदर्भात एक कंप्लीट व्हिडिओ जो आहे हा आपण उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा सारथीच्या YouTube चॅनलला अपलोड करूयात. आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की सर फॉर्म कुठून भरू. सर महाराष्ट्रातच जॉब करायचंय, बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नाही, 2 रुपये कमी भेटले चालेल पण महाराष्ट्रातूनच राहायचंय. मग रेल्वे झोन्स इन महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले रेल्वे झोन्स आहेत. मुंबई झोन जे आहे, मुंबई झोन इकडचं पश्चिमेकडचं, यात पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूरचा भाग, प्रॉपर मुंबईचा भाग आणि पुणे पुन्हा पश्चिम महाराष्ट्र, भुसावळ म्हणजे उत्तर महाराष्ट्र. तर हा वाला जो पट्टा इकडचा महाराष्ट्रातला, तो वाला जो पट्टा आहे पश्चिमेकडचा, तर तो मुंबई झोनमध्ये पडतो. सिकंदराबाद झोनमध्ये ऑलमोस्ट अख्खा मराठवाडा प्लस सोबत अकोला इंगोलीवाला जो पार्ट आहे पूर्ण, तुम्ही असं म्हणा नांदेड पासून मनमाडपर्यंत तो येतो सिकंदराबाद झोनमध्ये. आणि तिकडे विदर्भातला काही भाग पार अकोल्यापर्यंत तो सुद्धा सिकंदराबाद झोनमध्ये येतो. नागपूर, जर मला विदर्भात जॉब करायचा आहे तर मी नागपूर बिलासपूर जे आहे हे बिलासपूर झोन सिलेक्ट करू शकतो. तुम्हाला विचारेल जेव्हा फॉर्म भरायचा आहे कुठल्या झोनमधून अप्लाय करायचे, तुम्ही कुठल्या एकाच झोनमधून अप्लाय करू शकता. इधर तुम्ही मुंबईतून करा, सिकंदराबादमधून करा किंवा बिलासपूरमधून करा, या 3 झोनमधून. जर तुम्ही मुंबईतून अप्लाय केलं तर पुढची मिनिमम 5 ते 10 वर्ष तुम्हाला मुंबईतच राहावं लागेल, बाहेर येता येणार नाही. मग मुंबईत म्हणजे कुठे, तर बऱ्यापैकी मुंबईचा जो पट्टा आहे हा पट्टा थोडासा गुजरातकडे पण सरकतो, गुजरातकडे. आणि तो पट्टा महाराष्ट्रात जर विचार केला तर मुंबई,
मनमाडच्या पलीकडचा भाग म्हणजे नाशिक म्हणा, भुसावळ म्हणा, जळगाव म्हणा, हा वाला जो पट्टा आहे तो, त्यानंतर सोलापूर, पुणे तिकडचा भाग हा पूर्ण मुंबई याच्यामध्ये येतो. मराठवाडा पार नांदेड पासून इकडं मनमाड पर्यंत हे पूर्ण मराठवाड्यामध्ये येतं. तिकडं अकोला आणि हिंगोली तोही सिकंदराबाद मध्ये येतो. म्हणजे हा पूर्ण सिकंदराबाद झोन आहे. आणि जर ज्यांना मराठवाड्याने अप्लाय करायचं नाही, ज्यांना महाराष्ट्रात आपल्या याच्यात मुंबई साईडला जायचं नाही, त्यांनी तिकडून बिलासपूरमधून अप्लाय करू शकता, नागपूर झोनमधून. तर हेही मला वाटतं क्लिअर असावं, कारण एकदम क्रिस्टल क्लिअर माहिती काढून तुमच्या समोर ठेवतोय. इनफॅक्ट अजून क्लिअरिटी सांगायची तर सेंट्रल झोन जे तुम्हाला झोन विचारतील, झोन मुंबईमध्ये मुंबई येतं, भुसावळ येतं, नागपूर नाही येत, पुणे येतं आणि सोलापूर येतं. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे सिकंदराबाद येतं, हैदराबाद येतं, नांदेड येतं, पार गुंटूर आणि विजयवाडा. पण इकडं संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद सुद्धा इथं जालना येतं, परभणी येतं, नांदेड येतं, पूर्णा येतं, मनमाड येतं. हे सगळे स्टेशन जे ते सिकंदराबाद झोनमध्ये जातात. त्यानंतर बिलासपूरमध्ये आपलं नागपूर येतं. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्हाला राहायचंय तर हा वाला जो पार्ट आहे हा या 3 झोनपैकी कुठल्याही एका झोनमधून करा. इधर मुंबई, सिकंदराबाद आणि बिलासपूर या 3 पैकी एका झोनमधून. मला विचारलं सर तुम्ही कुठं रिकमेंड करताल, मी म्हणेल आयदर सिकंदराबाद और मुंबई, 2 झोन चांगले पण आहेत, जॉब करण्यासाठी पण छान आहे आणि इथलं इथं महाराष्ट्रात फिरत राहताल आयुष्यभर. सर कुठल्या झोनसाठी किती जागा आहे, सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रातलं बिलासपूर बद्दल जर विचार केला तर 649 जागा आहे. मुंबईसाठी जर विचार केला तर 827 जागा आहेत. आणि अजून सिकंदराबाद किधर आहे अपना, हा सिकंदराबाद में 478 जागा आहे. तो जागा पण दाबून आहेत, असं काही जागा कमी नाही. काही लोक हा विचार करतील सर कोलकात्यात लईच भासाभास जागा आहे, तो किधर गया कोलकाता, हा 1382 जागा आहेत. पण कोलकाता जॉबच्या हिशोबाने तुम्ही विचार करा, तुमची जर इच्छा असेल जॉबच्या हिशोबाने चांगला आहे. बरेच आपले विद्यार्थी इकडे राहतात, कोणी LIC मध्ये आहे, कोणी NICL मध्ये, कोणी UIC मध्ये आहेत, कोणी AFO म्हणून आहेत. तर आहे ठीकठाक आहे, म्हणजे आपल्या कामाशी काम ठेवलं तर तोही झोन चांगला आहे. पण स्टील पुढचे 5-10 वर्षे मिनिमम चेंज होत नाही, त्या दरम्यान तुम्ही रिक्वेस्ट पण टाकू शकत नाही. पण तुम्हाला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कुठेही टाकू शकतं, पण मिनिमम 5-10 वर्ष तुम्हाला तिथं राहावं लागेल. या मानसिकतेनं तुम्ही झोन सिलेक्ट करा. झोन सिलेक्ट करताना काळजीपूर्वक करा, कारण एकदा सिलेक्ट केलेला झोन पुन्हा चेंज करता येत नाही. तर मला वाटतं झोन सिलेक्ट करण्याबद्दल पण क्लिअरिटी असावी. महाराष्ट्रामध्ये मुंबई, सिकंदराबाद आणि बिलासपूर म्हणजे नागपूरचा काही भाग तो बिलासपूरमध्ये येतो. पुढचा मुद्दा, सर जेव्हा प्रेफरन्सेस विचारले जातील तर मी कुठल्या प्रेफरन्स देऊ, म्हणजे तुम्हाला असं विचारतील तुम्हाला पहिला प्रेफरन्स कुणाला द्यायचा, दुसरा प्रेफरन्स कुणाला द्यायचा. बघा याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही, पण मी तुम्हाला क्लिअरिटी देतो की कुठला जॉब कशा पद्धतीने आहे. जर तुम्ही बघितलं गुड्स ट्रेन मॅनेजर यांचं पगार मोठा आहे, सगळ्यात या 5 याच्यामध्ये सगळ्यात जास्त पगार यांना मिळतो, कारण यांना भत्ती मिळतात, कारण रेल्वेचे को ड्रायव्हर म्हणून असतात. गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजे ज्या आपल्या गुड्स ट्रेन जातात, कोळसा घेऊन जाणाऱ्या वगैरे ट्रेन ज्या असतात किंवा मालवाहू गाड्या ज्या असतात, याच्यामध्ये 2 इंजिन असतात, एक समोर आणि एक पाठीमागं. तर पाठीमागच्या इंजिनमध्ये ॲज अ को ड्रायव्हर म्हणजे तुमच्या मेन ड्रायव्हरच्या पाठीमागं तुम्ही असतात, मग येण्या जाण्याची भत्ते तुम्हाला मिळतात. तर इथं चांगला पगार आहे. तर ज्यांना वाटतं की चांगला पगार पाहिजे, एकदम चिकार पगार, तर तुम्ही गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी अप्लाय करू शकता, पहिला प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला 5चे 5ही प्रेफरन्स द्यायचे, पण त्यातला पहिला कुठला द्यावा, तर हाय सॅलरी आहे तर तुम्हाला वाटतं तर हा द्या. सर मला आहे ना एका ठिकाणी बसून जॉब पाहिजे राव, मला नाही हे ट्रेन ब्रेनमध्ये काय फिरायचं नाही, मग तुमच्यासाठी हे पर्याय आहेत. स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल क्लर्क, त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट, त्यानंतर सिनियर क्लर्क. हे सगळे जे जागा आहेत या सगळ्या ऑफिस वर्कच्या जागा आहेत. ऑफिस वर्क एकदम एकाच ठिकाणी बसून राहायचंय सर, हलायचं सुद्धा नाही. तर ऑफिसमध्ये मुलींसाठी 1, 2 आणि 3 या 3, एक स्टेशन मास्टर, दुसरं ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट आणि तिसरं सिनियर क्लर्क. सर यांना काय काम करायचं असतं बघा, यांना सिग्नलची अलॉटमेंट असते. सिग्नलची अलॉटमेंट, कोणती गाडी कधी सोडायची, कोणत्या गाडीला सिग्नल कधी द्यायचं, हा सिग्नलवाला जो पार्ट आहे हा स्टेशन मास्टरचा असतो. स्टेशन मास्टरचा तर एक चांगला आहे जॉब हा, पण थोडासा रिस्की आहे. रिस्की म्हणल्यापेक्षा हेक्टिकवाला आहे. प्युअरली खूप अलर्ट राहावं लागतं, नेहमी अलर्ट राहावं लागतं. यांच्यासमोर 10-12 फोन ठेवलेले असतात आणि मग यांना सिग्नल द्यायचं काम करायचं असतं. तर ज्यांचं आणि याला बॅटरी टेस्ट आहे, जसं मी सांगितलं आता ते मागे CBAT टेस्ट स्टेशन मास्टरला आहे, ती याच्यामुळेच, कारण रिस्की जॉब आहे. रिस्पॉन्सिबिलिटीवाला मी म्हणेल रिस्कीपेक्षा. सर यांचं काम काय असतं, चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर,
ज्या पार्सल जातात ना, तर पार्सल चेक करणं, पार्सल पाठवणं हे यांचं काम आहे, यांची जबाबदारी आहे. हे एका ऑफिसमध्ये पण असू शकतं किंवा असं होतं की बाबा संभाजीनगरला यांचं काम चालू आहे आणि अचानक पुढे एक लासूर स्टेशन नावाचं ऑफिस आहे, लासूर स्टेशनला यांना जायचंय कारण तिथूनही मोठं पार्सल टाकणार आहे, तर यांना पाठवतात. तर हे थोडंफार ट्रॅव्हलिंगचा पार्ट याच्यामध्ये येतो. तिसरा जो मुद्दा आहे चौथा जॉब असिस्टंट अकाउंट ज्युनियर कम्स टायपिस्ट, हे एकाच ठिकाणी असणार, यांचं ऑफिशियल काम आहे. PF वगैरे पाहणं. त्यानंतर सिनियर क्लर्क वगैरे यांचं ज्युनियर अकाउंटंटचं काम अकाउंटिंगचं काम आहे आणि सिनियर क्लर्कचं PF वगैरे पाहणं, सगळा डेटा मेंटेन करणे हे यांचं काम आहे. तर जॉब प्रोफाईलवरून तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमकं कुठे जायचंय. ऑफिस निवांत पाहिजे, या 2-3 पैकी एक घ्या, या 2-3 पैकी एक. त्यानंतर तुम्हाला वाटतं पगार चांगला पाहिजे, थोडं हेक्टिक झालं चालतं, तर मग हा वाला पार्ट. 5 प्रेफरन्सेस द्यायचे, तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता. वॅकेन्सीजचा टेबल पण याच्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा, सर परीक्षा कोणत्या माध्यमातून होते. बघा परीक्षा होते वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून. याच्यामध्ये याची जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला दिली आहे. इंग्लिश इज अ डिफॉल्ट लँग्वेज, इंग्लिशमध्ये पेपर दिसणारच आहे. सोबत तुम्ही आणखी एक लँग्वेज निवडू शकता. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठी पण निवडता येते, पण मी म्हणेल कशाला मराठी, इंग्लिश निवडा. इंग्लिश समजायला सोपं जातं, वाचायला सोपं जातं. नाही सर इंग्लिश समजत नाही, मग ठीक आहे मराठी तुम्ही निवडू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मराठी हा लँग्वेजचा ऑप्शन पण तुमच्या समोर आहे. पुढचा मुद्दा आहे तो मल्टिपल ॲप्लिकेशन. सर मी वेगवेगळ्या झोनमधून अप्लाय केलं चालेल का. मी मुंबईतून करतो, मी सिकंदराबादमधून करतो, मी बिलासपूरमधून करतो. अजिबात नाही, तुम्ही कुठल्याही एकाच आपल्या झोनमधून अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय टू ओनली 1 RRB. एकापेक्षा जास्त RRBला ॲप्लिकेशन केले तर ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. इनफॅक्ट तुम्हाला डिबार्ड पण केल्या जाऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही एका झोनमधून अप्लाय करा. सिलेक्शन ऑफ RRB वन्स एक्सरसाइज शॅल बी फायनल. एकदा तुमचं सिलेक्शन झालं मग ते फायनल. Once RRB has been selected, preliminary registration is completed and the registration number is allotted. Change of RRB will not be permitted. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जेव्हा बेसिक रजिस्ट्रेशन करताय आणि इन्फॉर्मेशन भरला, एकदा तुम्ही RRB सिलेक्ट केली तर मॉडिफिकेशन मध्ये पण हे चेंज करता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच फॉर्म भरताना RRB व्यवस्थित सिलेक्ट करा. मुंबईतून भरायचा आहे की सिकंदराबादमधून भरायचा. पोस्टिंग, सर माझी पोस्टिंग कुठे होईल. बघा मी जसं अगोदरच सांगितलं, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय त्याच ठिकाणी तुम्ही पोस्टिंग करणार आहे. नो क्लेम ऑफ राईट फॉर ट्रान्सपोर्ट टू अनदर रेल्वे और अनदर इस्टॅब्लिशमेंट. त्यानंतर कुठलीही ऑथॉरिटी तुम्हाला यासाठी अलाउ करत नाही. बरं, मिनिमम ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं 5 ते 10 वर्ष तुम्हाला तिथेच काम करावं लागेल. कॅन्डिडेट डज आर ॲडवाइज टू चूज RRB विथ ड्यू केअर अँड कन्सिडरेशन. म्हणून मिनिमम 5-10 वर्ष मला एकाच RRB मध्ये काम करायचंय, या हिशोबाने थोडा विचार करून फॉर्म भरा. बाकी काही नाही, कारण एकदा तुम्ही RRB मध्ये सिलेक्ट झालात, तुम्ही कोलकात्याला गेला तर 10-15 वर्ष तिकडे 5-10 वर्ष तिकडेच राहावं लागू शकतं, लागेलच म्हणजे. तर अशा पद्धतीने आहे, बाकी काही नाही. पुढचा मुद्दा मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्ट जी आहे ही नेमकी कशी होते, यात खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो की सर मेडिकल टेस्ट कशी होते. आता त्यांचं म्हणणं काय, हे जे विजन आहे या विजन मध्ये जर तुम्ही ॲक्युरेटी तुमची असेल तर तुम्ही फिजिकली फिट आहात. म्हणजे जर तुमचं लॉंग डिस्टन्स 6x9 6x9चं विदाऊट ग्लासेस विजन असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. नियर विजन SN.6.6 चष्मा असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. तर हवाला जो पार्ट आहे हा थोडासा मला असं वाटतं डॉक्टरकडे जाऊनच केला पाहिजे, कारण याबद्दल आम्हालाही जास्त आयडिया नाही. बाकी ज्यांचं एखादं सिलेक्शन झाले त्याचा आपण इंटरव्ह्यू कंडक्ट करूया, त्या संदर्भात तो थोडासा आणखी इन्फॉर्मेशन देईल. बरं, महत्त्वाचा मुद्दा, फॉर्म भरताना कॅन्डिडेट्स हू हॅव गॉन अंडर लेसिक सर्जरी, जर तुमचं लेसिक सर्जरी वगैरे झाला असेल तर यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे डोळ्याची एखादी मोठी सर्जरी वगैरे झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, असं मी नाही, हे लोक मानतात. कॅन्डिडेट्स हू हॅव अंडरगॉन लेसिक सर्जरी और एनी अदर सर्जरी, तर तुम्ही लोक सुद्धा अप्लाय करू शकत नाही, असं नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट दिले. बाकी विजन नॉर्मल आहे. मुद्दा आहे तो सर PWD कॅन्डिडेटसाठी कुठल्या कुठल्या जागा आहेत, कुठल्या कुठल्या पोस्ट भरू शकतात. बघा PWD कॅन्डिडेट कुठल्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ह्या 2 पोस्ट कुठल्या, ज्युनियर क्लर्क, कारण इकडे जे आहे बघा इथं स्टेशन मास्टरला तुम्ही लोक अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर कमर्शियल क्लर्कला VI अप्लाय करू शकत नाही. ज्या ज्या कॉलममध्ये हे लोक दिसतात असेच लोक अप्लाय करू शकतात. ज्या ज्या कॉलममध्ये हे लोक दिसतात असे लोकच या पोस्टला अप्लाय करू शकतात. जे मेडिकल काय म्हणतात त्याला, मेंटल इलनेस असेल, त्यानंतर लर्निंग डिसेबिलिटी असेल,
हिअरिंग इम्पेड असेल, व्हिज्युअली चॅलेंज असेल, ऑर्थोपेडिकली डिसेबल्ड असतील, तर असे लोक काही पोस्टला ऑलमोस्ट सगळ्याच पोस्टला अप्लाय करू शकत नाही, ऑर्थोपेडिकली चॅलेंजवाले लोक. त्याचं हे पण दिलंय की कोण कोण कुठल्या कुठल्या पोस्टचे ॲब्रिवेशन जे हे कशा पद्धतीने दिले हे शेवटी दिले. ठीक आहे. आता इथपर्यंत मला असं वाटतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या क्लिअर असाव्यात. बाकी काही लिंक ज्या आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या लिंक वगैरे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्यात. यासाठी काही स्पेशल बॅच चालणार का? हो, जुन्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन विद्यार्थ्यांसाठी काही स्पेशल बॅचेस जे आहेत या आपण सारथीच्या यूट्यूब चॅनलवर माहिती याच्याबद्दल टाकूया की कधी आपण बॅच चालू करतोय. यानंतर पुढचे काही व्हिडिओज, किमान 8-10 व्हिडिओज या संदर्भात येत राहतील. काही माहिती वाटली, तुम्हाला वाटलं की सर आम्हाला या संदर्भात अजून काही मार्गदर्शन पाहिजे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टाका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन डेप्थ माहिती जी आहे ही आमच्यातर्फे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोबत कमेंटलाही रिप्लाय केला जाईल. त्यामुळे तुम्हाला वाटलं काही तर कमेंट टाकून ठेवा. माहिती मोठी असेल, महत्त्वाची असेल तर व्हिडिओ बनवू, नसेल माहिती तेवढी मोठी महत्त्वाची तर मग इथलं इथं कमेंट बॉक्सला रिप्लाय करून टाकू. बाकी बॅचेस संदर्भात लवकरच अनाऊन्समेंट करूया. सोबत तुमचे जे डाऊट्स आहेत, जसं फॉर्म कसा भरायचा, कुठल्या पोस्टला कसं अप्लाय करायचं, या संदर्भात संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी टीम सारखी तुमच्या समोर येईलच. ठीक आहे. तर धन्यवाद. होपफुली सर्व माहिती तुम्हाला कळाली असेल. ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच.